विन सिच्युएशन. आणि ह्यांना वाटलं पाहिजे की हा 10,000 देतोय, हा 5,000 देतोय, हा काही देत नाही, किंवा हे सॅम्पल देतोय धरून चला, हा काहीतरी मागचे कुठले तरी ऍक्टिव्हिटी ओपन केले आहे. अशा काही वेगवेगळ्या घटना असू शकतात त्या ठिकाणच्या, बरोबर का. व्यक्ती तर एकच आहे ना, बरोबर ना. आज दिवसभरामध्ये सरासरी 10 एमआर भेटा गेले. तर ह्या सगळ्या व्यक्तीपेक्षा तुमचं डिफरंट काय, आणि ते तुमच्या बोलण्यावर ह्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की हा आपण ह्या व्यक्तीला आपण जर घेतलं, ह्या व्यक्तीला हाताशी घेतलं तर आपलं काय ह्याच्यापेक्षा हे सगळे विसरून गेले पाहिजे, हा व्यक्ती लक्षात राखला पाहिजे. दॅट इज द विन सिच्युएशन. आणि हे लक्षात घ्या, बोलण्यावरच होतं काम, असंच काम होत नाही. लक्षात घ्या, हे बोलावंच लागतं. बोललं काय पाहिजे की सर, ज्या तुमची काही ओपीडी आहे किंवा 5-50 ओपीडी आहे, ही 5-50 ओपीडी जर पुढच्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षभरामध्ये ही ओपीडी आपण जर 100 दिलं, तुम्हाला आवडेल का, समजते का. किंवा सर तुमचं आम्ही ब्रँडिंग करणार आहे, ब्रँडिंगमध्ये आम्ही स्टेप सांगतो, आज उद्या आपण ते क्लिअर करणार आहे सगळं. ओके, ह्या स्टेप आहे सर, आपण ह्या स्टेप केल्या तर तुम्हाला ते विदाऊट म्हणजे कॉस्टच नाही दिलं कसलं सर, हे जर ह्या पद्धतीने केलं तर तुम्हाला चालेल का, बरं का. त्याला विन करा ना. जो पण भावना नाही, लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो लक्षात घ्या की समोरच्या व्यक्तीच्या वस्तू विकू नका, भावना विका. जो पण तुम्ही भावना विकाय शिकत नाही तो पण तुम्ही मोठा फार धंदा करूच शकत नाही. एक लिमिटेड जा, 1,00,000-1,50,000 प्लस मायनस, लक्षात घ्या. त्याच्यापुढे तुम्ही ते सातत्याने पण ठेवू शकत नाही. ओके, जर ते तुम्हाला सातत्याने ठेवायला असेल तर तुम्हाला अदृश्य गोष्टीवर कामकाज करावंच लागेल. आणि अदृश्य गोष्टी ही आहे की 2010-20 एमआर आहेत वेगवेगळ्या कंपनीचे, ह्या व्यक्तीनं आला की सर आम्ही तुम्हाला ब्रँडिंग करू. हे एमआरला माहितीच नाही ना काय प्रोसेस आहे, पण हा डॉक्टर काय त्यांना सांगणार आहे का. जरी सांगितलं तर ह्यांना काय कळणार आहे का ह्या एमआरना, समजते का माझं म्हणून तुम्हाला. ओके, तर दॅट इज द लक्षात घ्या की हे वेगळ्या पद्धतीने विन विन सिच्युएशन मध्ये कामकाज करणं गरजेचं आहे. अजून याचा पुढचा एक पार्ट असतो की विन विन विन. अजून एक पुढचा, मी ह्याच्यामध्ये शिरत नाही, पहिल्या वर्षामध्ये फक्त आपण हेच घेऊ, विन विन. पहिला कस्टमर जिंकू, नंतर कंपनी जिंकू, नंतर लक्षात घ्या इथं कस्टमर झाला, नंतर कोण आला तर इथं टीम आली, लक्षात घ्या, नंतर कंपनी येते, शेवटी कंपनी जिंकते, लक्षात